विलेज धोका एक खेळाचा विद्यार्थी. तर आय नो युअर सिच्युएशन, तुमची परिस्थिती मला माहीत आहे. तर रिस्पेक्टेड लोहार सर, त्यांच्या इतर स्टाफ, माझ्यासमोर बसलेले सगळे विद्यार्थी मित्र होते. काहीतरी 5-6 दिवसापूर्वी मला एक माहिती मिळाली की सर दैवतचे आहे, काही क्लास घेतात. त्यांनी औरंगाबादमध्ये बरेच वर्ष क्लास घेतलेले आहे. ही हॅज टू मच एक्सपिरियन्स, खूप अनुभव आहे. आणि एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा उत्तम शिक्षक असतो. आपल्याकडे एखादी डिग्री कमी असली, आपल्याकडे एखादी पदवी कमी असली चालेल, पण आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे, राईट? अँड टू गेन अ नॉलेज यू आर कमिंग एव्हरी डे इन दिस क्लास. ज्ञान मिळवण्यासाठी दररोज तुम्ही या क्लासमध्ये येतात. आपल्या आईला वाटतं मी शिकली नाही पण माझी मुलगी शिकली पाहिजे. माझ्या बापाला वाटतं मी शिकलो नाही पण माझा मुलगा शिकला पाहिजे. गावामध्ये आपल्या आईवर आणि आपल्या वडिलांवर लोक डायलॉग मारतात की तुमची पोरगी काय शिकते, तुमचा मुलगा काय शिकतो, अजून किती वर्ष शिकवणार. पण माझ्या बहिणींनो, ताई, माझ्या दादांनो, दाखवून द्या, तुम्ही लोकांना दाखवून द्या, आपल्या गावाच्या लोकांना की यस वी कैन डू समथिंग. आम्ही काहीतरी करू शकतो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आपल्याकडे हिम्मत असली पाहिजे, आपल्याकडे धाडस असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण स्वतःला सिद्ध करत नाही ना, तोपर्यंत लोक आपल्याला प्रसिद्ध करतील. लक्षात घ्या, आपण जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाही की यस आय कॅन डू दिस, मी हे करू शकतो, करू शकते, तोपर्यंत आपल्याला लोक प्रसिद्ध करत नाही. आम्ही जेव्हा शिकायचो, इट वॉज डिफरंट सिच्युएशन. प्रताप कॉलेजमध्ये शिकायचो, गावात शिकलो, ती परिस्थिती वेगळी होते. बट टुडे इज नोन एज अ कॉम्पिटिटिव्ह एज. हे स्पर्धेचं जग आहे. आणि या स्पर्धेच्या जगामध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला सगळे विषय यायला पाहिजे. तुमच्यापैकी कुणाला पोलीस बनायचे, कुणाला अग्निवीरची परीक्षा द्यायची, कुणाला PSI बनायचे, कुणाला STI बनायचे, कुणाला ASO बनायचे आहे, कुणाला SSCच्या अंडरमध्ये जेवढ्या काही परीक्षा येतात, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्या, पण डू स्टडी, अभ्यास करा. आपल्याला ज्या सरांनी 10वी पर्यंत शिकवलं, ज्या शिक्षकांनी 10वी पर्यंत शिकवलं आपल्याला, त्या शिक्षकांनी फक्त पगार कमवल्या. त्यांच्या पगारात कमीपणा झाला नाही, त्यांची पगार कमी झाली नाही. पण काही विद्यार्थ्यांचं लई वाटोळं केलं त्यांनी. कुणी? जे शाळेमध्ये शिकवतात. कारण ते परमानंट टीचर असतात ना. त्यांनी जर आपल्याला व्यवस्थित शिकवलं असतं तर आज आपण लोहार सरांच्या क्लासमध्ये गणित शिकण्यासाठी आलो असतो का? पण त्या गणिताच्या शिक्षकाने काय केलं, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये व्हॉट टाइप ऑफ एक्झाम्पल कॅन बी आस्क्ड, कोणत्या प्रकारची उदाहरणं विचारली जातील ते शिकवलं त्यांनी. इंग्लिश ग्रामर मध्ये त्या शिक्षकाला अर्धवट व्याकरण येत होतं, पण आपण विचारलं नाही त्यांना. का? बिकॉज वी वर स्टुडंट. आपण विद्यार्थी होतो आणि विद्यार्थीच्या दृष्टीने आपल्याला तितकं नॉलेज नव्हतं. पण मी एक सांगतो तुम्हाला, आता तुम्ही गणिताचा अभ्यास करताय, बरोबर आहे की? गणिताचा अभ्यास करतात, तुम्ही जनरल नॉलेजचा अभ्यास करतात, तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करतात, तुम्ही बुद्धिमत्तेचा अभ्यास करतात. ऑलरेडी एव्हरीथिंग वी हॅव स्टडीड व्हेन वी वर स्टुडंट. आपण जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा त्या गोष्टी गेल्या, आपण पाहिल्या, आपल्या नजरेखालून गेल्या त्या सगळ्या गोष्टी. बट देयर वॉज अ प्रॉपर गायडन्स फॉर अस. आपल्यासाठी योग्य मार्गदर्शन नव्हतं. आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आज कुठेतरी तुम्हाला सर शिकवतात सरळ व्याज, बरोबर आहे का? सरळ व्याज. आता सरळ व्याज हे चॅप्टर नव्हतं का बरं आपल्याला 7वी ते 10वी पर्यंत? सांगा बरं. नसावी मसावी होती की नाही होती? अपूर्णांक होता की नाही होता? पण त्या सरांनी वाटवलं केलं. त्याने समजून सांगितलं नाही आपल्याला, समजून सांगितलंच नाही. समजून सांगितलं असतं तर आज आपण असं डोकं खाजलं नसतं. थोडं गणित काय कच्चं आहे, गणित थोडंसं कच्चं आहे माझं, मग मराठी व्याकरण मला येतच नाही. या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर आपण स्वतः काही करू शकतात. डोंट लूज युअर पेशन्स, डोंट लूज युअर कॉन्फिडन्स. स्वतःचा आत्मविश्वास कमी करू नका, राईट? मग गणिताचा अभ्यास, आता सर इज एक्सपर्ट इन मॅथमॅटिक्स, नो प्रॉब्लेम. सर हॅज टू मच एक्सपिरियन्स. सर इज टीचिंग बोथ सब्जेक्ट आहेत, 2 विषय शिकवत असतात, एक बुद्धिमत्ता आणि एक गणित. बाकी मराठी व्याकरणाचे दुसरे शिक्षक आहेत आणि इंग्लिश पण सर शिकवतात, राईट? तो या सगळ्या विषयांचा अभ्यास करा. पण या पलीकडे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, सर जे तुम्हाला शिकवतात फक्त तेवढ्यावर अवलंबून न राहता, तुम्हाला सरांनी सांगितलं असेल तरी सुद्धा माझ्याकडून ऐकून घ्या, इयत्ता 1ली पासून जो 12वी पर्यंतची जी पुस्तकं आहेत, इयत्ता 1ली पासून तर 12वी पर्यंतची जी पुस्तकं आहेत त्यांच्या पण एक सेल्फ स्टडी करा, राईट?
आणि ते पुस्तक तुम्ही SCERT आणि NCERT बरोबर आहे का? स्टेट काउन्सिलिंग एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग, नॅशनल काउन्सिलिंग एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग असा फुल फॉर्म आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. काय विचारले स्पर्धा परीक्षा? वी डोंट नो. आपल्याला माहिती का? त्यासाठी आपण आपल्याजवळ शस्त्र असलं पाहिजे. आणि शस्त्र म्हणजे काय? अभ्यासाचं शस्त्र. तुमच्या क्लासच्या बाहेर मी बोर्ड पाहिजे. बोर्ड तिथं लिहिलेलं आहे, मस्त लिहिलंय, ट्राय टू विन. तुम्ही वाचलं असेल? वाचलं नाही? ट्राय टू विन म्हणजे काय? जिंकण्यासाठी उडा. तुम्हाला काय वाटतं फक्त पक्षी उडू शकतो का आकाशात? यू कॅन ऑल्सो फ्लाय. पुन्हा सांगतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान. हे वाक्य कोणाचे माहिती का तुम्हाला? स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. अमिताभ बच्चन माहिती आहे? अमिताभ बच्चनचे वडील हरिवंश राय बच्चन. आता नाही येते आपण. ते हिंदी साहित्यामध्ये कविता लिहायची. ते काय म्हणायचे की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी, चींटी म्हणजे मुंगी, नन्ही चींटी चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. अरे चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, ना अखरता है उसे कभी, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. स्वतःला कमी समजू नका. तुम्ही गरीब आहेत ना, उत्तम श्रीमंत होण्याची संधी तुम्हाला. तुम्हाला बोलता येतं ना, उत्तम चांगला वक्ता होण्याची संधी तुम्हाला. तुम्हाला गाता येतं ना, अतिशय उत्तम लता मंगेशकर सारखी गायिका होण्याची संधी तुम्हाला. आपल्याला काय येतं? लोक काय म्हणतात? डोंट थिंक अबाउट द पीपल. लोकांविषयी विचार करू नका. रस्त्यात गतिरोधक आणि समाजात विरोधक असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. विरोधक असलाच पाहिजे, रस्त्यात गतिरोधक असलेच पाहिजे, त्याशिवाय ब्रेक पण दाबणार नाही आपण. तू कुणाला पण घेऊन जाणार ना आपण, बरोबर आहे की नाही? स्वतःला कमी समजू नका. आज की नारी सबको भारी, आज की नारी सबको भारी. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला स्थान आहे, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला स्थान आहे. पण आजच्या विद्यार्थी भरकटला आहे हो. आम्ही जेव्हा लहान होतो, वी वर रायटिंग अ लेटर्स, आम्ही पत्र लिहायचो. आई वी आर हॅपी, डोंट वरी अबाउट मी, आय एम व्हेरी गुड इन हॉस्टेल. मी खूप चांगला आहे हॉस्टेल मध्ये, मला खायला प्यायला अभ्यासाला मस्त जागा आहे, चिंता करू नको. आम्ही पत्र लिहायचो. ते पत्र लिहित असताना आम्हाला रडू यायचं. आता हॅलो बोलो रखो, बरोबर आहे का? मोबाईल आहे प्रत्येकाकडे, मोबाईल आहे. म्हणून माझी एकच रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही मराठीचा अभ्यास करत असणार तर मराठी व्याकरण व्यवस्थित वाचा. तुम्ही कोणाचे पुस्तक वापरतात दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही काय वाचतात दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही काय वाचन करतात ते फार महत्वाचं आहे. गणित सर स्वतः शिकवतात, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि एक्स्ट्रा पण अभ्यास करा घरी, राईट? बुद्धिमत्ता, थोडंसं बुद्धिमत्ता कठीण जात असेल तुम्हाला का नाही जात? थोडं कठीण जातं की नाही? प्रत्येक उदाहरण कधी कधी आपल्याला सोडवता येत नाही, त्याची चांगली प्रॅक्टिस करा, राईट? त्याच्यानंतर जनरल नॉलेज दररोज वाचत चला. आता जेवढे लोक म्हणजे जेवढे पेपर्स आहेत का आपले, न्यूज पेपर्स, सकाळ असेल, लोकमत असेल, देशदूत असेल, पुण्यनगरी असेल, मुंबई चोपेर असेल, आता हे आहेत की नाही दोन. माझ्या वेळेला होते, मी जेव्हा विद्यार्थी होतो का तुमच्या वयात तेव्हा होतं. तर हे सगळे पेपर्स वाचा आणि एक वही मेंटेन करा. त्या वहीमध्ये लिहित चला, किंवा पेपर लावला असेल तुमच्या घरी त्याची कात्रण कापून ठेवा. किंवा तुम्ही अँड्रॉइड मोबाईल जर वापरत असाल, असा एकही विद्यार्थी आज की ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीये, तर एक मराठी जीके नावाचे ऍप्स आहे बघा. मराठी जीके आणि चॉकलेटचा कलर असतो का, तर चॉकलेटी कलरचे ऍप्स आहेत मराठीमध्ये. मराठी जीके तर तारीख वाईज, डेट वाईज त्याच्यात दररोजचं अपडेट येतं की भारतामध्ये काय घडलं, अंबडेमध्ये काय घडलं, पिंपळीमध्ये काय घडलं, काही सगळे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी जनरल नॉलेजचे पुस्तक घेण्याची गरज राहणार नाही. आणि तारीख वाईज तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता, PDF फाईल येते. पण झेरॉक्स त्याच्या मारायची नाही, अशा किती झेरॉक्स मारणार? पण तुम्ही म्हणणार की सर टुडे इज 2024 इज रनिंग, 2024 चालू आहे, आम्हाला 22 चं जर जनरल नॉलेज पाहिजे असेल तर यू कॅन गेट फ्रॉम दिस ऍप. त्या ऍप्स मध्ये उपलब्ध आहे. मग सर तुम्ही एवढं का सांगता? तुमच्याकडे क्लास आहे का कुठं? नाही, क्लास नाही. फक्त मला आवडतं, संत तुकाराम महाराज म्हणतात, आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. ज्ञान हे वाटण्यासाठी आहे. फक्त शेवटचा दिवस गोड व्हावा. आपण जेव्हा जाणार शेवटच्या दिवशी आपल्या अन्नात गर्दी असली पाहिजे. वाह, ही इज द बेस्ट, ही वॉज द बेस्ट, ही विल बी द बेस्ट. एवढे 3 वाक्य जरी बोलले लोक तर आपलं जीवन सार्थक झालं. लाख जमाले हीरे मोती, लाख जमाले हीरे मोती, क्योंकि कफन को जेब नहीं होती. शेवटी सफेद कपडा असतो बस.
आणि 4 लोक बोलत असतात राम नाम, बस बाकी सगळं खोटं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या माझ्या तायांनो, माझ्या बहिणींनो, आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू येतील असं काम करू नका. आपला बाप आपल्यासाठी रडेल असं काम करू नका. आणि तुम्ही गावात कितीही कमेंट्स करू द्या, तुमच्यावर डायलॉग कितीही मारू द्या, त्यांच्याशी भांडण करू नका बाबांनो. त्यांना एकच सांगा, थांब, अभी वक्त बाकी है और जिस दिन मैं कामयाब हो जाऊंगा पहली सक्सेस की माला मेरे गले में डालने के लिए कोई आएगा. बस असं मनातल्या मनात बोले. अब तुम्ही जर त्याच्याशी भिडलात, तू असं का बोलतो, तू असं कमेंट्स करतो तो, आणि जर तुमच्यावर कोणी टीका करत असेल गावात, डोंट थिंक अबाउट द पीपल. जेव्हा मी सकाळी आलो, बरेचसे विद्यार्थी सकाळी गावाहून आले, कोणी 5 किलोमीटरहून आलं असेल, बरोबर आहे का, कोणी 10 किलोमीटरहून आलं असेल. तुम्ही का आलात क्लासमध्ये? बिकॉज यू वॉन्ट टू कम्प्लीट युअर ड्रीम. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलात तुम्ही. एकदा एक मुलगा, एक उदाहरण देतो, माझ्या मूळ विषयाला स्पर्श करतो, राईट. एकदा एक मुलगा बाजारात गेला त्याच्या वडिलांसोबत, अंमळनेरमध्ये आला असं समजा, आणि बाजारात गेल्यानंतर बाजारामध्ये एका कोपऱ्यावर फुगे विकणार होता. फुगे, तो त्याच्याकडे सगळ्या रंगाचे फुगे होते, लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे, सफेद रंगाचे, जेवढे कलर्स आहेत, रंग आहेत ना, सगळ्या रंगाचे फुगे होते. मग तो मुलगा म्हणाला, बाबा बाबा किती सुंदर फुगे आहेत हो. मग त्याचे वडील म्हटले, खूप खूप खरंच सुंदर फुले आहेत, आपलं सॉरी फुगे आहेत. पण तो मुलगा म्हणाला वडिलांना, या सगळ्या फुग्यांमध्ये मला एक फुगा आवडला नाही बाबा. मग त्या वडिलांनी त्याला आवर्जून विचारलं उत्सुकतेने, तुला कोणता फुगा आवडला नाही? मग तो म्हणाला, मला काळ्या रंगाचा फुगा आवडला नाही. त्याच्या वडिलांनी इतकं सुंदर उत्तर दिलं, अरे बाळा, तो फुगा काळा आहे, लाल आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. पण त्या फुग्यामध्ये एक गुण आहे, उडण्याचा गुण आहे, उडण्याचा. उडू शकतो तो फुगा. म्हणून आपण गरीब आहोत, आपण श्रीमंत आहोत, आपली आर्थिक पार्श्वभूमी चांगली नाही, आपल्याकडे पास काढायला पैसे नाही, आपला बाप कष्ट करतो, आपली आई मोलमजुरी करते गावात, त्यांच्याविषयी विचार करू नका. फक्त आपली माय काय म्हणते माहिती का? तुम्ही जेव्हा घरून निघता, तुमची माय काय म्हणते तुम्हाला? दीदी जा, तू पोलीस बन, आपले दिवस बदलतील. म्हणते की आपली माय, तू जा पोलीस बन, आपले दिवस बदलतील, आपलं नाव होईल, गावामध्ये जय जयकार होईल आपला. बरोबर आहे की नाही? अशी आपली माय म्हणते की नाही? आणि आपला बाप काय म्हणतो? तुझ्यासाठी कर्ज काढी, पण पोलीस होईल बघा, PSI बन, कलेक्टर बन, ग्रामसेवक बन, तलाठी बन, काही बन, फक्त माझं नाव मोठं कर, असं म्हणतो की नाही आपलं बाप. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेता येतो, आपल्या नावाचं बोर्ड आपल्या गावाच्या चौकामध्ये ठिकठिकाणी लागलं पाहिजे. आपल्या बापाने गर्वाने सांगितलं पाहिजे, दिस इज माय डॉटर, माझी मुलगी IPS आहे, PSI माझी मुलगी कलेक्टर आहे, ESO झाली माझी मुलगी, ग्रामसेवक झाली, तर सगळे जण गावातले लोक आपल्या बापाला सॅल्यूट मारतील, आनंद होईल आपल्या बापाला. आणि तुम्ही पण आपल्या नावाचं बोर्ड लागलं पाहिजे. आपले कपडे कसे, डोंट थिंक अबाउट द क्लोथ. माणूस कधीही कपड्यांनी शोभून दिसत नाही, माणूस त्याच्या ज्ञानाने शोभून दिसतो, असे स्वामी विवेकानंद होते. आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुला लढता मिळालं तरी चालेल, पण भीक मागून जगू नकोस. तुम्हाला पण वाटतं ना, तुमची लाल दिव्याच्या गाडीमध्ये जागा पाहिजे, तुम्हाला तुम्ही पण अधिकारी झाले पाहिजे, रुबाबात ऑफिसमध्ये गेले पाहिजे, सगळ्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं पाहिजे, गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग सर, वाटतं ना तुम्हाला? आणि हे सगळं शक्य आहे. मग तुम्ही म्हणणार, सर तुम्ही अधिकारी का बनले नाहीत? प्रत्येकाची पॅशन वेगळी असते. मला टीचर बनायला आवडतं, टीचर, आय वॉन्ट टू टीच, मला शिकवायला आवडतं, मला मुलांना गायडन्स करायला आवडतं. तर तुम्हाला पोलीस बनायला आवडतं, कुणाला कलेक्टर बनायला आवडतं, कुणाला PSI बनायला आवडतं. आपल्या स्वप्नांसाठी आपल्याला जगता येते, राईट? तर इथं तुम्हाला सर गणित शिकवतात, नो प्रॉब्लेम. तुम्हाला बुद्धिमत्ता शिकवतात, नो प्रॉब्लेम. इथं मराठी व्याकरण शिकवलं जातं, नो प्रॉब्लेम. इथं इंग्रजी शिकवले जातात, नो प्रॉब्लेम. आणि बाकीचे विषय तुम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली सेल्फ स्टडी करतात, बरोबर आहे की? आता उरला महत्वाचा विषय की आपल्याला पोस्ट मिळाल्यानंतर किंवा पोस्ट न मिळाल्यानंतर, लक्षात घ्या बरं का, तुम्हाला हा विषय फार महत्वाचा आहे आजच्या काळामध्ये. वाटतं का तुम्हाला हा विषय महत्वाचा आहे? वाटतं का? म्हणजे मला बरं वाटावं म्हणून होऊ नका म्हणून, तुम्हाला काय वाटतं? हा विषय महत्वाचा असं वाटतं का तुम्हाला? हा विषय ज्याला आला तो जगाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यात पोट भरू शकतो. ही जगाची भाषा आहे, ही महाराष्ट्राची भाषा नाही, ही गुजरातची भाषा नाही, ही जगाची भाषा आहे. समजा तुमच्यापैकी एखादी मुलगी पोलीस झाली, तर पोलीस किंवा तुमच्यापैकी एखादा मुलगा पोलीस झाला, तर तुम्हाला वाटतं ना, मी डिपार्टमेंटचा PSI झाले, वाटतं की नाही?
मग तुम्हाला वाटतं ना त्याची पुढची पोस्ट आम्हाला API ची मिळाली पाहिजे, त्याच्या पुढची जी काही पोस्ट असेल ती आम्हाला मिळाली पाहिजे. तर तुमच्याजवळ गणिताच्या ज्ञानाबरोबर, मराठीच्या ज्ञानाबरोबर, जनरल नॉलेजच्या ज्ञानाबरोबर आजच्या काळामध्ये तुम्हाला जर जगाशी युद्ध करायचे असेल, युद्ध म्हणजे तलवारीचे युद्ध नाही, म्हणजे जगाला तुम्हाला फेस करायचं असेल, जगातील प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे. मग आता इंग्लिश येण्यासाठी नेमकं काय करावं, स्पर्धा परीक्षेची तयारी कुठून करावी? आता मला सांगा, आता तुम्ही अंमळनेर मध्ये आलात किंवा काही राहत असतील किंवा राहून पुन्हा आपल्या गावी परत गेलेले असतील, इंग्लिश ग्रामर आपल्या शिक्षकांनी आपल्याला पहिल्यापासून शिकवलंय की नाही? इंग्लिश ग्रामर शब्द ऐकलाय का? इंग्लिश ग्रामर, अरे इंग्लिश ग्रामर शब्द ऐकलाय का? आपल्याला खेड्यात पण शिकवलंय. मग ते संपूर्ण इंग्लिश ग्रामर जसेच्या तसं स्पर्धा परीक्षेला, पण आपल्या सरांनी आपल्याला सोपं सोपं शिकवलं. जे 5वीला आवश्यक होतं ते शिकवलं, 7वीला जे आवश्यक होतं, 8वीला, 9वीला, 10वीला. पण जर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने इंग्रजीची तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये खूप डिटेल मध्ये आहे. बघा, आता क्वेश्चन टॅग आपल्याला खूप सोप्या पद्धतीने शिकवला की नाही, पण क्वेश्चन टॅगचे वेगवेगळे प्रकार आहेत, चेन वाईजचे वेगवेगळे प्रकार आहेत, डायरेक्ट अँड डायरेक्टचे वेगवेगळे प्रकार आहेत, ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईजचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण मुलांची प्रॉब्लेम कुठे आहे? हा चॅप्टर त्यांना व्यवस्थित समजत नाही, आणि हे व्यवस्थित न समजल्यामुळे कोण इंग्लिश ग्रामरचे बाकीचे चॅप्टर समजत नाही. राईट? मग त्याच्यासाठी कोणतं पुस्तक आवश्यक आहे सर? तुम्हाला जे पुस्तक सोपं वाटतं त्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करावा. राईट? आता स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही क्वेश्चन पेपर असतात त्याच्यामध्ये बघा कोणते प्रश्न जास्त विचारलेले असतात. पण जर तुम्हाला सुरुवात करायची असेल इंग्लिश ग्रामर शिकण्याची तर तुम्ही इथून सुरुवात करायची. मग तुम्ही म्हणणार सर हे तर सोपं आहे, आम्हाला येतो सर, येतं नर्सरीच्या मुलाला असतं अल्फाबेट. इथून सुरुवात करा. इथून सुरुवात केल्यानंतर एक एक चॅप्टर स्टेप बाय स्टेप यू कॅन गो अहेड, तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त दुर्लक्ष करू नका. मग तुम्ही म्हणणार सर आम्ही पोलीस भरतीची तयारी करतोय, बरोबर, बाकीचे विद्यार्थी